मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत पुण्यातील सिंहगड रोड येथील धायरी या ठिकाणी आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत सोहळा सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी. आणि मला खरंच खूप छान वाटतं, कारण तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून थोडा वेळ का होईना पण वेळ काढून तुम्ही इथे आलेला आहात आणि स्वतःसाठी आनंद उपभोगता आहात. खूप छान वाटतं, कारण ते फार गरजेचं असतं. कारण अगदी मनापासून सांगतो, कारण जेव्हा जेव्हा आमचा हा कार्यक्रम होतो त्यानंतर सगळ्या तायांचे चेहरे आणि त्या चेहऱ्यावरती जे हसू असतो, तो आनंद असतो ना, तो आनंद आम्हाला ऊर्जा देणारा असतो, एक प्रेरणा देणारा असतो. कारण आम्ही जे उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम सुरू केलाय तो उद्देश कुठेतरी पूर्ण होतोय याचा आम्हाला आनंद आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. आणि मला खात्री आहे की खेळण्यासाठी तुम्ही सगळ्या उत्सुक आहेत, कारण ह्यातलीच होणाऱ्या आजच्या भागाची हुकमाची राणी. पण त्याआधी माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणारच. चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव आहे ममता तापडिया, म्हणजे सासरचं माहेरचं बांगड. अच्छा, आणि माहेर कुठलं मग? मी पुण्यात, माहेर पण पुण्यात आणि सासर पण पुण्यात. माहेर पण पुण्यात, सासर पण पुण्यात. व्हेरी गुड. लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. पण शाळेत होता नवरा. अच्छा, हा शाळेत होता. हा, ओके ओके ओके. पण मग हे कितवी पासून, म्हणजे तुम्ही एकत्रच पहिलीपासून एकत्रच होते? नाही नाही नाही, मी पहिली ते चौथी कॉर्पोरेशन शाळेत होते. अच्छा. मग पाचवी नंतर मी विमलाबाई गरवारेमध्ये गेले. अच्छा, मग तिथे होते भाऊजी? हा, तिथे होते, पण ते मला कधी दिसलेच नाही शाळेत. मग कधी दिसले तुम्हाला? काय माहिती नाही. लग्न झाल्यावर ते म्हणे मी पण गरवारेतला, तेव्हा कळलं की हे गरवारेत होते. अच्छा अच्छा, असं आहे का? आपण काय करतात भाऊजी? ते आता कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत. वा, व्हेरी गुड. घर देत आहेत नुसती लोकांना. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण कसं आहे भाऊजींचा स्वभाव? आता जरा मऊ झालेत. लग्नाला 39 वर्ष झाल्यावर. आधी फारच, म्हणजे आता तो इंगा सगळा मी भरून काढते. आधी कसे होते? एकदम कणखर. एकदम कडक. आता मऊ झाले? एकदम मऊ, म्हणजे आता काय, म्हणजे काही चालतच नाही त्यांचं. आता सगळं तुझंच चालतंय सगळं. कारण मी 12 वर्षाचं 2दा वनवास भोगले आणि आता मला रामराज्य आले. हे ना, ह्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत ना, हे फक्त माहेरीच बोललं जाऊ शकतं, अगदी बिनधास मन मोकळेपणाने. क्या बात आहे ताई. ताई, काय सांगशील तू माहेर बद्दल? माझी मैत्रीण होती खास, मंगल म्हणून. हा, आणि माझी मेड होती कांबली आमच्याकडे घासायला, तिचंही नाव मंगल. माझ्या भावाला अंघोळीला गेल्यावर खूप वेळ लागायचा आणि त्या काळी परिस्थिती अशी होती की काही म्हणजे ड्राय बाल्कनी वगैरे हा काही प्रकार नाही. बरोबर. आंघोळी तिथेच, भांडी तिथेच घासायची, धुणं तिथे, सगळं ते. त्यामुळे काय झालं, आई गेली होती बाहेर आणि तो गेला आंघोळीला. त्याला अर्धा पाऊण तासाशिवाय तो येत नाही. तेवढ्यात ती मंगल मेड आली कामवाली. ती म्हणे नेहमीची नाटकं आहे, मी काही तुमचं काम करणार आणि सोडून टाकणार तुमचं काम. मी म्हटलं आता काय करायचं, ही जर निघून गेली तर एवढी सगळी भांडी मला घासावी लागेल. मग मी काय केलं, हळूच दाराला टिकटिक केलं. तेवढ्यात जोरात ओरडला, कोण आहे? मी म्हटलं अरे मंगल आली. तर म्हणे हो का, हो का. आणि 5 मिनिटात टॉवेल गुंडाळून बाहेर आला आणि बघितलं आणि कुठे कुठे, म्हटलं नाही कामवाली मंगल आली. तरी जे जे धुतलं मग मला नंतर त्याला वाटलं होतं की त्याची मंगल आली. म्हणजे मैत्रीण, त्याची मैत्रीण. बरं, त्याची मैत्रीण आली असं सांगितलं तर तसंच टॉवेल होता आला बाहेर. 5 मिनिटात. अर्धा तास लागते आंघोळीला, पण तो 5 मिनिटात आला. ही मुलं ना सगळी अशीच असतात. आणि लकीली आता त्याच्या बायकोचं खरी बायको त्याची, तिचं नाव मंगलच आहे. म्हणजे सगळं त्याच्या आयुष्यात मंगल चालू आहे. ओके, व्हेरी. मंगल होते तेव्हा त्याच्या. असं नाही बोलायचं ताई. आपण मंगलच आहोत, हे की नाही? पण ताई, जाता जाता तू काय सांगशील आई बाबांना? कधी काय सांगायचं राहून गेलं असेल?
कधी मनातलं कधी बोललं, आपण कधी बोललं नाही जात आपल्याकडनं. काय सांगशील तू आई बाबांना? माझं वडिलांवर नव्हतं खूप प्रेम, पण माझं जे काय सर्वस्व होतं ती फक्त माझी आई होती. आणि खूप लवकर गेली ती. तिला ब्रेन ट्यूमर झालं. फक्त माझं टेन्शन घेऊन ती गेली. माझं सासरी ठीक होतं सुरुवातीला. तिला माझी खूप काळजी होती, त्यामुळे ती गेली लवकर. आणि मला अजूनही सारखी रुकरुक वाटते की ती माझ्यामुळे गेली. त्यामुळे मी परमेश्वराला सांगते की परत मला काही कुठला जन्म मिळेल की मला आई मिळू दे माझ्या आयुष्यामध्ये परत. ताई मी समजू शकतो, कारण आपल्या आईबाबांच्या बद्दल आपल्या भावना ह्या खूप वेगळ्या असतात. आणि ज्या पद्धतीने तू डोळे तुझे पाणवले, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोचत आहेत. पण नक्कीच मी सांगेन की आई जिथे कुठे असतील त्या नक्कीच खूप सुखात असतील आणि आनंदात असतील आज तुझ्याकडे बघून. ताई खूप छान वाटलं. ताई तू बसू शकते. आणि बाहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करणार आहोत आपण आपल्या खेळांना. आणि ते खेळ खेळूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि ती हुकुमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. साधी सुधी खुर्ची नाहीये, अत्यंत महत्वाची खुर्ची आहे. 15 ताया इथे सहभागी झालेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकी 10 तयार जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, तर आता पहिला खेळ काय तुम्हाला मी सांगतो, ज्या खेळाचं नाव आहे खेळ असा आहे की संगीत सुरू होईल आणि त्या संगीतावरती तुम्हाला इथे नृत्य सादर करायचं आहे. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. ठीक आहे, अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. ठीक आहे, म्युझिक प्लीज. अजून किती हलशील, ये इथं बस. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे हैं. ताई मला तू आशीर्वाद दिलास. हो हो बोलते. ताई बात झाली, तू बसू शकते. दोन मिनिटात आले. ताई असली तू बात झाली. नाही रे, अजिबात हलत नाही. डोळे मिचकवले, बात झालेली आहे ताई. हिचा मोर्चा कधी संपणार आहे काय माहित बाबा. ताई ताई डोळे मिचकवले. ताई ताई तू बाद झाली. आपल्या पहिल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे ए गप माझाच पहिला कप. ए गप माझाच पहिला कप. ए गप माझाच पहिला कप. बरं, हा ए गप माझाच पहिला कप. ए गप माझाच पहिला कप. ए गप माझाच पहिला कप. अरे बाप रे, तुम्हाला चॅलेंज दिलेलं आहे सगळ्यांना. चॅलेंज
हा कळलं ना, त्या ताईचाच पहिला कप आहे. आता हे चॅलेंज स्वीकारणार ना तुम्ही नक्की? हा हा बघा कसं केलेलं आहे. हा लक्ष द्या असं सांगते. हा खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये एक पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची आहे. ओके, पार करत असताना कपाला हात लावायचा नाही आणि कप जर पडला तर तसंच पुन्हा उचलायचं आहे आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. ठीक आहे, कळले तुम्हाला नक्की? चला आता कप डोक्यावर ठेवा. 1 2 3 शाबाश शाबाश मस्त मस्त. लवकर हा शाबाश शाबाश. हा हा लवकर हा. क्या बात आहे शाबाश. पडलंय काही कम पडलेलं आहे. हा लवकर शाबाश हा. व्हेरी गुड मस्त शाबाश या बात. व्हेरी गुड. हे गप माझाच पहिला कप या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची ग प्रेमाची ग. फुंकर प्रेमाची प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. फुंकर प्रेमाची फुंकर प्रेमाची प्रेमाची ग प्रेमाची. फुंकर प्रेमाची फुंकर प्रेमाची फुंकर प्रेमाची. हा रेडी. आणि आता बघा, आणि आता सूर बघा. फुंकर प्रेमाची प्रेमाची ग प्रेमाची. लवकर संपवलंय. हा फुंकर प्रेमाची फुंकर प्रेमाची ग. हरकत नाही, खूप छान. आणि आता खेळ काय तुम्हाला सांगतो, खेळाचं नाव कळलेलं आहे. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकीच्या समोर एक डिश आहे, डिशमध्ये पीठ आहे आणि पिठामध्ये एक नाणं आहे. दोन्ही हात मागे करून फुंकर मारायची आहे. ते नाणं बाहेर काढायचे, हात लावायचं नाही आणि तसंच ते नाणं असं तोंडात पकडून हात वरती करायचं आहे. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई आणि दुसरी ताई कुठली. ओके, कारण 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. कळलेले तुम्हाला खेळ? ओके, 1 2 3. शाबाश व्हेरी गुड. मस्त हा व्हेरी गुड मस्त. हा ये बात. ओके, आणि आता तुम्हाला मी ओळख करून देतो. ही जी नाणं घे हातात ताई, काही प्रॉब्लेम नाही. हा ताई इतकी छान दिसतेस ना तू. हा जी काही घाईत आलेली आहेस पावडर लावून. हा व्हेरी गुड. हा हे बघा व्हेरी गुड. भाऊजी बघणार आहेत हा तुम्हाला. ताई 35 वर्ष झालेली आहेत. असं कधी भाऊजीने बघितलं नसेल तुला. नाही आज बघतील ते. ओके व्हेरी गुड. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. आणि निर्णय असा आहे की पहिली ताई आहे ती ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि दुसरी ताई आहे ही ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. आणि फुंकर प्रेमाची ही आपल्या खेळातून 2 ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. आणि या 2 ताईंपैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. हा खेळाचं नाव आहे आंधळी कोशिंबीर. ओके,
हा जो तुम्हाला समोर जो फुगा दिसतोय हिरव्या रंगाचा तो फुगा फोडायचा आहे, पण तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. ओके, पट्टी बांधून झाल्यानंतर संगीत सुरू होईल. त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचं आहे आणि जागेवरतीच गोल 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 फिरायचं आहे. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तुम्ही तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या आपल्या मानाच्या खुर्चीवरती. पण त्याआधी दोन्ही ताईंना विनंती करतो की तुम्ही इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधायची. या बरं. आणि दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. दोन्ही ताई आधी तयार आहेत फुगा फोडण्यासाठी, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. गोल गोल फिरायचे. हा ताई गोल गोल फिरायचे. म्युझिक थांबलेलं आहे, म्युझिक थांबलेलं आहे. हा त्या फोडायला फोडायला. हा हा म्युझिक थांबलेलं आहे. जा आता फोडायला. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा मागे 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 मागे. हा लवकर 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 लवकर. हा टच करायचा नाही, टच करायचा नाही, टच करायचा नाहीये. मागे 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 मागे. ह्या ताईंनी फुगा धरला होता आणि ह्या ताईंनी फुगा फोडला होता. आता निर्णयाची वेळ झालेली आमच्या टीमवरती. हा कोण आहे या भागाचे विजेते ती तुम्हाला लवकरच कळेल. पहिल्या राऊंड मध्ये काय झालं, टाय झालेलं आहे. ह्या ताईंनी फुगा पकडला आणि ह्या ताईंनी फोडलाय. त्याच्यामुळे निर्णय काय द्यायचा आम्हाला सुद्धा कळत नव्हतं. पण आपण पुन्हा एकदा हा खेळ घेतोय आणि आता बघूया या खेळामध्ये कोण विजेती होते ते. ठीक आहे. हा चला म्युझिक प्लीज. आणि गोल गोल फिरायचे. हा हा मागे 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 मागे. करायचा. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबाश 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 शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. या बा. शाबाश 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 शाबाश. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. टच करायचं नाही, टच करायचं नाही. आणि अत्यंत अटीतटीचा असा हा खेळ झालेला आहे. आणि या खेळामध्ये विजेती झालेली आहे ही ताई आणि अर्थातच उपविजेती झालेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. कसं वाटलं? मस्त वाटलं. उपविजेती झाली असली तरी पण 15 तायांमधून तू उपविजेती झालेली आहेस. नाही, छान वाटलं, मस्त वाटलं. आणि जिंकणारी पण माझीच मैत्रीण आहे. अच्छा. आणि मला पहिल्यांदा असं काहीतरी बक्षीस मिळालेलं आहे. ओके ताई, आता ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा ना ग. हा कसं सांगशील? हा घ्या कप आणि बसा कप. ही ताईच बोललो ना बाबा, ही ताईच बोललेली आहे. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
कसं वाटतंय ताई, हुकमाची राणी झालेली आहेस तू? खूप भारी. खूप भारी वाटतंय. पहिल्या खेळामध्ये जेव्हा तू आले होतीस तेव्हा वाटलं होतं की मी आज हुकमाची राणी होणार आहे? असं थोडंसं मनात ना केलं की नाही आज आपल्यालाच, आणि थोडंसं देवालाही सांगितलं होतं की नाही आज मला होऊ द्या. अच्छा, आणि झालेली आहेस तू. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. का डोळे पाणवले? आनंदाश्रू. आनंद अश्रू आहे, असंच असतं. व्हेरी गुड ताई. एक सेल्फी तुझ्याबरोबर काढतो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो